आज मुखेड आगारात काल दाखल झालेल्या 5 नवीन लालपरी राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड साहेब यांच्या शुभहस्ते फीत कापून या लालपरी बसेसचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा आमदार बंधू सन्माननीय गंगाधररावजी राठोड, खुशालराव पाटील उमरदरीकर, उपनगराध्यक्ष राजकुमार बामणे पाटील, आगार प्रमुख सुभाषराव पवार साहेब, व्यंकटराव पाटील जाधव वसुरकर, माधवरावजी राठोड, किरण पाटील बोडके, मनोज भाऊ कांबळे, शिवाभाऊ बेडीकर, राजेश गज्जलवाड, माजी नगरसेवक उत्तमराव बनसोडे, राजू गंधपवाड, बाळू नाईक जुन्नेकर, गोविंदराव भालके, सचिन चव्हाण, सुधीर चव्हाण, सचिन पवार, संजय अप्पा घोगे, बबन ठाकूर यांच्यासह आगार प्रमुख सुभाषरावजी पवार, सूर्यकांत पवळे, सत्यवान शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, धनंजय जाधव, चालक रिंदकवाले, बालाजीराव नगरे, वाहतूक निरीक्षक श्री कुरुडे आदी पक्षाचे पदाधिकारी, एसटी महामंडळाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुखेड आगारासाठी एकूण 55 बसेस झाल्या असून आणखी 20 विशेष बसेसची कमतरता आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी 10 मानव विकास बसेसची नितांत गरज असल्याचे मत आगार प्रमुख श्री सुभाष पवार यांनी व्यक्त केले. सध्याची परिस्थिती एकूण गरज 75 बसेस, सध्या उपलब्ध बसेस 55 आहेत. यामध्ये 2 शिवशाही, 2 स्लीपर आणि 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. अजून 20 बसेस आगारासाठी हव्या आहेत. यापैकी 10 बसेस फक्त विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेमधून लागणार आहेत. मुखेड तालुका हा मानव विकास योजनेमध्ये समाविष्ट नव्हता, परंतु या योजनेमध्ये सदर तालुक्याला समाविष्ट करून 10 अतिरिक्त मानव विकास बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही आगार प्रमुख सुभाषराव पवार यांनी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे केली आहे. सकाळी शाळा कॉलेजच्या वेळी आणि शाळा कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांना खूप गर्दीला आणि उशिराला सामोरं जावे लागते. त्यामुळे मानव विकास बसेस आल्या तर विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास मिळू शकेल. ही मागणी आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब आणि आगार प्रमुख यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 बसेस तातडीने मिळाल्या पाहिजेत अशी मागणीही आता प्रवासी संघटनेकडून पुढे आली आहे.